जगाच्या पाठीवरची ही एकमेव अशी गुप्तचर संस्था आहे की जिने एका देशाचा नकाशा बदलवला आहे, शत्रू राष्ट्राचा अगदीच, आणि स्वराष्ट्राचा नकाशा पण बदलवला आहे. जो दहशतवादी आहे तो कुठे उभा असेल वगैरे, तिथे जवळ जायचे, त्याच्या जवळून त्याच्यावरती पॉईंट ब्लँक गोळ्या झाडायचे बरं आणि पळून पाहिजे. ते कोण होते, कशासाठी केलं, काय होतं, कोणालाही त्याचा पत्ता लागायचा नाही. आणि त्या ठिकठिकाणी झालेल्या आहेत पाकिस्तानामध्ये, ते एकाच ठिकाणी झालेल्या आहेत असं नाही. अगदी आझाद काश्मीर जो म्हणतात त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये पण या कारवाया झालेल्या आहेत. याच्या मागे मग कोण होतं? पाकिस्तानी मीडिया हा सातत्याने म्हणजे कंठशोष करून सांगतो की याच्यामध्ये रॉ आहे. एके दिवशी रॉच्या एका लंडनमधल्या एजंटला असेल, अधिकाऱ्याला असेल, त्याला माहिती कळली की पाकिस्तानने एक 130 असा होतो की त्याची ऑर्डर दिलेली आहे त्या सामग्रीची. कॅनडामध्ये जी हत्या झाली, हरदीप सिंग निज्जर नावाचा जो खलिस्तानवादी अतिरेक कॅनडाने आपल्यावरती आरोप केलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कळालं व त्याच्या मागे रॉचा हात आहे, म्हणजे असं आपण म्हणू शकतो. अगदी भारताने त्याचा इन्कार केलेला आहे, आपला काहीही हात नाही, हेच आपलं स्टँड असं आणि हेच असायला पाहिजे. अगदी जिथे आपलं नैतिक नाक हे नेहमी उंचच असलं पाहिजे. अगदी खरं हा, हे नेहरू करायचे बरोबर. हे नेहरूच्या काळामध्ये सुद्धा शांततावाद, कबूतर शांततेची उडवणं हा त्यातला भाग होता. आपल्याला वाटत हे दुबळे आणि निवळे आहेत, असं काही नसतं. जे काय करायचं असतं ते केलं जात असतं. रवींद्र सिंग नावाचा एक रॉमधला एजंट होता, इथे फिचून म्हणजे तो सगळी आपली माहिती CIA द्यायचा, पुरवायचा. बरं, तो मोठा अधिकारी होता इथला रॉमधला. काही दिवसांनी तो कुत्र्याच्या मृत्यूने मेलेला आहे, त्याला कोणीच नव्हता, रस्त्यावरती एका अपघातामध्ये मेला. त्यांनी वर जाण्याच्या आधीच आपण तिकडे वर गेलेलो आहोत. आपल्या पुण्यामधलं एक मराठी माणूस होता त्या कामगिरीमध्ये. बरं, जे सियाचीन आपण ऑपरेशन मेघदूत त्याचं नाव. ऑपरेशन मेघदूत. नमस्कार. मूक विश्वाच्या आजच्या या संवाद सत्रामध्ये मी चेतन कोळी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्याला कल्पना आहेच की मूक विश्व हा पुस्तक विक्रीचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, पण त्याही पलीकडे जाऊन पुस्तकांची आवड वाढावी, वाचनाची गोडी वाढावी आणि वेगवेगळ्या लेखकांशी त्यांनी लिहिलेल्या आशयाची, विषयाची, साहित्याची चर्चा घडावी, या उद्देशानं सुद्धा आता मूक विश्वाच्या मार्फत अशी अनेक संवाद सत्र इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अरेंज करणार आहोत. त्यातलं आजचं संवाद सत्र खूप महत्त्वाचं आहे, कारण एक अत्यंत बेस्ट सेलर लेखक, एक अत्यंत ज्येष्ठ अनुभवी पत्रकार आणि संपादक आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी स्वागत करतो रवी आमले सरांचं. आमले सर, आपलं मनापासून आजच्या या संवाद सत्रामध्ये मी स्वागत करतो. थँक्यू. रवी आमले सरांचा अगदी थोडक्यात परिचय सांगायचा म्हणजे गेली 30 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अगदी लोकसत्ता असेल, सकाळ असेल यासारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी निवासी संपादकाच्या भूमिकेमध्ये ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. सरांची त्या पलीकडची मला एक आपल्याला ओळख सांगावीशी वाटते, ती म्हणजे की अलीकडे अनेक पत्रकार फॅक्ट चेक न करता, कुठल्याही बातमीची शहानिशा न करता बऱ्याचदा अनेक बातम्या पुढे फॉरवर्ड करत असतात, बातम्या लावत असतात. पण त्या पलीकडे जाऊन प्रत्येक बातमीचा फॅक्ट चेक झाला पाहिजे, त्या बातमीच्या मागे एक आधार असला पाहिजे, संदर्भ असला पाहिजे. या चौकटीमध्ये पत्रकारिता करणारे काही मोजके पत्रकार आज महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यात प्राधान्यानं रवी आमले सरांचं नाव आपल्याला घ्यावं असं वाटतं. त्यांच्या नावावर अनेक उत्तम पुस्तकं जमा आहेत आणि त्यातल्याच एका पुस्तकाच्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या पुस्तकाची नावं सांगायची म्हणजे प्रोपगंडा हे पुस्तक त्यांचं खूप गाजलं. रॉ, भारतीय गुप्तचर संस्थेची गूढ कथा हे पुस्तक तर बेस्टसेलर ठरलं आणि त्याबरोबर अनेक काही अनुवादित पुस्तकं आहेत. मला वाटतं परकी हात नावाचं आपलं एक पुस्तक आत्ताच नुकतं आलेलं आहे. अशा अनेक पुस्तकाच्या माध्यमातून साहित्य विश्वामध्ये महत्त्वाचं आणि मौलिक योगदान रवी आमले सर देत आहेत. आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे, आपल्याला बऱ्याचदा बघा मोसादचं खूप कौतुक असतं. मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर संस्था आहे. आपल्याला बऱ्याचदा रशियाच्या KGBचं खूप कौतुक असतं आणि CIA म्हणजे अमेरिकेची ही जी संस्था आहे ती तर आपल्याला खूपच प्रभावी आणि परिणामकारक वाटत असते. पण आपल्याच देशानं निर्माण केलेली, आपल्या ज्या संस्थेमुळे आपण सुरक्षित आहोत ती संस्था म्हणजे रिसर्च ॲनालिसिस विंग अर्थात रॉ, याबद्दल तुलनेनं आपल्याला कमी अभिमान असतो आणि माहितीच मिळत नसते. आज त्याच विषयावरती रवी आमले सरांची आपण चर्चा करणार आहोत. सर, मी पुन्हा एकदा स्वागत करतो. थँक्यू. आणि पहिलाच मला प्रश्न आपल्याला विचारायला आवडेल की रॉ हा जो विषय आहे म्हणजे रिसर्च ॲनालिसिस विंग, आपल्या भारताची गुप्तचर संस्था, तर या संस्थेविषयी मुळामध्ये आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, वाचकांपुढे काहीतरी मांडलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं? 2-3 कारणं आहेत चेतन त्याच्या. पहिलं कारण म्हणजे असं की
एक लक्षात येत होतं की आपल्याकडे गुप्तचर संस्था आहे, रॉ आहे. मला कॉलेजमध्ये असताना एकदा मी रॉच्या संदर्भामध्ये कुठेतरी एक दिवाळी अंकामध्ये एक लेख वाचला होता आणि मला तेव्हा लक्षात आलं होतं की आहे मला हेर कथा आणि एकूण आंतरराष्ट्रीय राजकारण त्याच्यामध्ये हे जे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत यांचे होणारे परिणाम याच्या पहिल्यापासून एक रस होता. आणि नंतर जेव्हा पुढे पुढे आलो, पत्रकारितेत आलो आणि एक लक्षात यायला लागलं की आपल्याकडे अलीकडच्या काही वर्षांमध्ये मी 10च नाही म्हणणार, त्याच्याही आधीच्या काही वर्षांपासून एक असं सुरू झालं होतं की गेल्या 70 वर्षांमध्ये या देशामध्ये काहीच घडलेलं नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय घडलं, कसं झालं आणि हा देश कसा मोठा होत गेला. हे जे एक एक पायरी चढत देश आलेला आहे आणि त्या पायरीवरचं एक नाव हे रॉ आहे. बरं. कायम म्हणायचं की पाकिस्तानच्या पुढे आपण कायम दुबळे ठरलो. ती 62ची जखम जी आहे ती राजकीय कारणांसाठी आजही कुरवाळली जाते. बरोबरच्या युद्धात आपला जो काही पराभव झाला होता तो, त्याच्यानंतर 67च्या युद्धामध्ये आपण चीनला पाणी पाजलं होतं ते लक्षात नाही कोणाच्या, 62 आठवतं. बरोबर. हे जे होतं की स्वतःला एक दुबळं लेखायचं आणि युद्धामध्ये जरी जिंकलो तरी तहात हारलो तरी तहार पुन्हा या असल्या काही त्याच्यामागे अनेक राजकारणं असतात. मी रॉमध्ये तुम्ही हा एक चांगला मुद्दा मांडला की रॉमध्ये मी त्याचं एक कारण जे सिमला करार आणि याच्याबद्दलही म्हटलं जातं, बरोबर, जिंकलो आणि हारलो, तर त्याचं काय कारण होतं नेमकं ते पुस्तकामध्ये सविस्तर मी तिथे नमूद केलेलं आहे. या सगळ्यामधनं लक्षात यायला लागलं की लोकांना सांगायला पाहिजे की आपल्याकडे एक अतिशय चांगली, तुम्ही मोसाद काय म्हणत असतात, इस्रायलचं खूप कौतुक असतं लोकांना, ते पण एक गमतीची गोष्ट आहे की एकीकडे हिटलरचं कौतुक करायचं ज्याने ज्यूंचा शिरकाण केलं आणि दुसरीकडे त्या इस्रायलचं जे ज्यू राष्ट्र आहे त्याचं कौतुक करायचं. आणि कौतुक करणारी लोक एकच आहेत आणि ते सगळे मिळून मोसाद किती भारी आहे आणि आपल्याकडे काहीच आक्रमक आहे, घुसके मारताय वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या. आणि मग लक्षात आलं की हे सांगायला पाहिजे आपण, कारण त्यांची चूक नाही, त्यांच्यासमोर कोणी हे आणलं नव्हतं. बरं, आपल्याकडे रॉ सोडा पण मोसादवर लिहिलेलं आहे, CIA वर लिहिलं आहे, KGB, सगळं आपल्याला सगळ्या जगातल्या गुप्तचर संस्था माहीत असतात. ISI तर आपल्याला सतत आपण आपल्या तोंडात भिजत पडलेली असते पाकिस्तानची, ती चीनबद्दल काही माहीत नसतं. चीनच्या गुप्तचर संस्थेचं नाव विचारलं तर अनेकांना सांगता येणार नाही आज. बरोबर. आणि रॉ जी आपली आहे तिच्याबद्दल एक शून्य माहिती असते. म्हणून म्हटलं की हे पुस्तक एक यावं आणि रॉची जी काही मी इतिहास म्हणणार नाही तर मी बखरच म्हटलंय त्याला, कारण या अशा संस्थांबद्दल लिहित असताना एक ती काळजी घ्यायला पाहिजे की हे सगळंच अनेक त्याच्यामध्ये लूपहोल्स असू शकतात. बरोबर. इतिहास या संकल्पनेला, या संज्ञेला पात्र होण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या असू शकत नाहीत कदाचित या गुप्तचर संस्थांच्या संदर्भात. त्यांचं सगळं आयुष्यच गोपनीयतेवरच आधारलेलं आहे. त्याच्याबद्दल अनेक फॅक्ट्स समोर येणं हे कठीण असतं, म्हणून मी बखर म्हटलंय त्याला. बखर. पण ते पुस्तक आलं आणि वाचकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. अगदीच. याचा अर्थ मला असं वाटतं की ते केवळ रवी आमनेच नाही तर कोणीही लिहिलं असतं पुस्तक ते ना चेतन, तर ते इतकंच गाजलं असतं, कारण लोकांना हवं होती ती माहिती हवी होती. ती माहिती योग्य वेळी योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत मांडायला हवी होती आणि त्याचं एक कारण मात्र मी ठरलो असं मला वाटतं. अच्छा, मला एक असं या अनुषंगानं विचारायला आवडेल की रॉ म्हणजे रिसर्च ॲनालिसिस विंग, तर मुळामध्ये या संस्थेच्या स्थापनेचा इतिहास काय आहे? म्हणजे संस्था कधी स्थापन झाली? मी जे काही वाचले त्यानुसार बांगलादेशाच्या युद्धाची पार्श्वभूमी त्याला आहे, तर त्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल? आपल्याकडे हेरगिरीचा मोठा इतिहास आहे. म्हणजे इतिहास म्हणालात म्हणून सांगतो की माझा हा एक प्रश्न होता की हेरगिरी हा जो प्रकार आहे, म्हणजे आपण बहिर्जी नायकांचा उल्लेख करतो किंवा अगदी आपल्या प्राचीन काळामध्ये सुद्धा ही हेरगिरी व्हायची का, असा पण एक प्रश्न या दोन अनुषंगाने आहे. इतिहास मोठा आहे. आपल्याकडे राजनीतीचा एक अंग म्हणून हेरगिरीचा नेहमीच विचार केला गेलेला आहे. ऋग्वेदामध्ये हेरगिरीचे उल्लेख आढळत आहेत. बरं. वरुण नावाची जी देवता आहे ऋग्वेदामधली, माझं आगामी पुस्तकाचं जे शीर्षक आहे ते अध्यहेर वरुण ते शिवहेर बहिर्जी असं आहे. बरं. वरुण म्हणजे तुम्ही बहिर्जींचा उल्लेख केला म्हणून नमूद करतोय मी. ते पुस्तक माझे म्हणजे आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे, तर त्याच्यात हा इतिहास सगळा मांडलेला आहे. आणि मग वरुण ऋग्वेदामध्ये झालं, रामायण महाभारतामध्ये आहे. रामायणातले उल्लेख अनेक आपल्याला युद्धकाळातले उल्लेख आढळत आहेत. पण भरत आणि रामाची ज्या वेळेला भेट होते त्यावेळेलाही चर्चा होते ती दैवजात दुःखे भरता दोषणा
असलं रडगाणं राहिलेलं नाहीये तिथे. त्या पराधीन आहे वगैरे वगैरे जे आहे ना ते रडगाणं ते तिथे नाहीये. तो राम भरताला सांगतोय तू हेरबीर व्यवस्थित ठेवतोयस ना. हो, हे सगळं वाल्मिकीच्या रामायणामध्ये आहे. तो राजनीतीचा असतो राजनीतीचा भाग आहे तो, आणि हे प्रत्येक राजाचं कर्तव्य होतं. ते पुढे रामायण महाभारत झालं, कौटिल्य आहे, कौटिल्य याच्या आधीचे अर्थात बरोबर म्हणजे लिखाणाच्या संदर्भामध्ये. नंतर आपल्याकडे कामंदकी नीतिसारामध्ये आलेलं आहे. कामंदक ऋषी ज्यांनी कौटिल्याला गुरु मानलेला आहे त्यांनी मांडलेलं आहे. आपल्याकडच्या राजवाडे अनेक आहेत. म्हणजे सम्राट कृष्णदेवरायाने हेरगिरीबद्दल लिहिलेलं आहे. अमुक्त मान्यता नावाचा त्याचा एक ग्रंथ आहे. त्याच्यात हेरगिरीचे संदर्भामध्ये त्याने काही गोष्टी आवर्जून नमूद केलेल्या आहेत. नंतर मानसोल्लाचा सोमेश्वराचा मला वाटतं चालुक्य राजा होता तो, त्यांचा ग्रंथ आहे चालुक्य. हां, तर त्याच्यामध्ये हे सगळे उल्लेख आहेत. हेरगिरी मोठा इतिहास आहे आपल्याला. मग ब्रिटिश येतात. मग ब्रिटिशांच्या आधी अर्थात मुघल आलेले आहेत. मुघलांचा हेरगिरीमध्ये याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. कुराणामध्ये हेरगिरी आहे. बरोबर. पैगंबराने चे जे काही चरित्र आहे मोहम्मद पैगंबरांचं, तर त्या चरित्रामध्ये त्यांनी जर 27 वगैरे युद्ध लढलेली आहेत. अप्सरच तिथे हेरगिरी वगैरे आलेली आहे. ते सगळा तो पुन्हा आपल्याकडे भारतामध्ये आलेली ती एक परंपरा, ही आपली प्राचीन परंपरा शिवकाळापर्यंत हे सगळं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांची एक वेगळी परंपरा हेरगिरीची इथं सुरू झाली. त्यांनी म्हणजे हा आधुनिक इतिहास झाला की त्यांनी इथे आपल्याकडे सुरुवात जी झाली पोलिसिंगला आणि त्याच्यामध्ये इंटेलिजन्सला महत्त्व येण्याला, ती ठगी अँड डेकॉइटी डिपार्टमेंटमधनं झालेली आहे. म्हणजे ठग जे माजले होते पेंडारी बिंडारी वगैरे, हे पेशव्यांच्या काळाच्या नंतर जे काही मोठ्या प्रमाणावरती हे झालं होतं, तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून ठगी अँड डेकॉइटी डिपार्टमेंट आलं. मग त्याचाच पुढे प्रवास होतो IB पर्यंत. DIB म्हणायचे त्याला. बरोबर. म्हणजे दिल्ली इंटेलिजन्स ब्युरो वगैरे, दिल्ली इंटेलिजन्स. अच्छा. आणि मग IB मधनं पुढे स्वातंत्र्य झालं, IB आपल्याकडे आली. IBचे 3 भाग झाले त्यावेळेला. म्हणजे फाळणी झाल्यानंतर IBतले काही अधिकारी पाकिस्तानात गेले, काही आपल्याकडे, काही ब्रिटनला गेले. आणि मग आपल्या IBमधनं जे जन्माला आलं बाळ ते रॉ आहे, ते आलं 1968ला. म्हणजे आता या नाही गेल्या महिन्यामध्ये आता त्याची वर्धापन दिन झाला, 21 सप्टेंबरला. अच्छा. 56 वर्षाचं. तर अब तक 56 आहे रॉ आपलं. अब तक 56. आणि IBच्या काही गोष्टी अशा घडल्या होत्या की 62च्या युद्धाचा एक पुढा ठपका IBवरती होता. नंतर पुढे 65मध्ये पण इंटेलिजन्स फेल्युअर झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. बरोबर. आणि मग त्यातनं असं एक पुढे आलं की संरक्षण खात्याच्या त्यावेळेला आपले यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते. संरक्षण काळामध्ये झालेलं आहे की एक वेगळं परराष्ट्रामध्ये हेरगिरी करणारं अशी एखादी संस्था, एखादा डिपार्टमेंट हे आपण तयार करायला पाहिजे. मग त्यांनी त्याच्या फाईल वगैरे तयार केल्या. इंदिरा गांधींकडे ते गेल्या आणि इंदिरा गांधी पंतप्रधान तेव्हाच्या. तर त्यांच्या एक लक्षात आलं की हे जर पुन्हा संरक्षण खात्याकडे दिलं तर संरक्षण खात्याकडे सगळंच म्हणजे IB तर होम डिपार्टमेंटकडे, पण त्याचे मिलिटरी इंटेलिजन्स आहे, पुन्हा हे येईल, पुन्हा लष्कर आहे, ते प्रबळ होईल. आणि ते जे राजकारण होतं त्या राजकारणामधनं त्यांनी रॉची स्थापना केली, पण ती पंतप्रधान कार्यालयाच्या अंडर. हो. म्हणजे PMOच्या अंतर्गत असते ते. म्हणजे रॉ हा विषय गृहमंत्र्याचा किंवा संरक्षण मंत्र्याचा इथं अजिबात नाही. हा पूर्णपणे PMO संसदेचा पण नाही आहे. संसदेचाही नाही. संसदेचंही त्याच्यावर नियंत्रण नाही आहे. CIAचं आहे अमेरिकेमध्ये. FBI वरती आहे संसदेचं, म्हणजे अमेरिकन संसदेचं नियंत्रण CIAवर आहे. पण भारतामध्ये रॉ ही अशी आहे की ती फक्त PMOच्या अंतर्गत. त्याच्यामुळे रॉमध्ये काय चालतं आणि काय चालत नाही नोबडी नोज. की त्यांचा निधी किती आहे, त्याच्या कारवाया काय आहेत, काही त्याच्यावरची कुणाचाही पंतप्रधान कार्यालय वगैरे कुणाचाही कंट्रोल नाही त्याच्यावर. बरं. म्हणजे ती सार्वभौम असल्यासारखीच वागू शकते. अच्छा. असं. अच्छा. मला हाच प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचदा रॉचा उल्लेख होतो तेव्हा बऱ्याचदा श्रेय हे पंतप्रधानांना जातं. म्हणजे मी त्या संस्थापनेच्या त्या कथेकडे येतोय की रॉ फॉर्म कशी झाली, त्याची स्थापना नेमकी कशी झाली. तर याच्यामध्ये फक्त त्यावेळेच्या पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधींचा सहभाग प्रामुख्यानं होता की आणखीन काही महत्त्वाच्या व्यक्ती किंवा संस्था त्याच्यामध्ये होत्या, काय सांगा? हे कसं होतं की एखाद्या कंपनीमध्ये एखादा निर्णय घेतला जातो तर त्याच्यामध्ये अनेक घटक सहभागी असतात. बरोबर. त्यांचे
अगदी खालच्या कामगारापासून मग जे काही मधल्या स्तरावरचे अधिकारी आहेत, त्याच्यावरचे व्ही पी वगैरे हे सगळे अधिकारी असतील, हे सगळेजण मिळून एक निर्णय घेत असतात आणि त्या निर्णयाचं श्रेय त्याच्या प्रेसिडेंटला मिळतं, सीईओला मिळतं, जे बरोबर असतील त्या सीईओला. तर अशा प्रकारे पंतप्रधानांना ते श्रेय जाणार, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच गैर आहे असं मी काही म्हणत नाही. शेवटी निर्णय हो की नाही हे ठरवायचे पंतप्रधानांनी, त्यांच्या सहीने ते होणार असतं. पण त्याच्यामध्ये अनेक जण सामील आहेत. म्हणजे रामेश्वरनाथ काव जे रॉचे संस्थापक संचालक, पहिले सेक्रेटरी, कॅबिनेट सेक्रेटरी ते पोस्ट होतं त्यांचं, तर ते रामेश्वरनाथ काव आहेत. ते IB मधनं आले होते आणि त्यांच्याकडे यांनी ही जबाबदारी दिली इंदिरा गांधींनी आणि मग त्यांनी रॉची स्थापना केली. अनेक जण होते त्यावेळेला आणि तेव्हा तर काही छोटंसंच युनिट होतं ते. म्हणजे काही अधिकारी, एकतर कसं होतं की IB फोडून बाहेर आले ते आणि मग त्यावेळेला जो IB वरती जो अधिकारी असणार आहे प्रमुख याचा, तो कसं जाऊ देत ना आपल्या हातात मग हे सगळं. मग ती सगळी ओढाताण चाललेली होती त्याच्यामध्ये. मग बसायला कार्यालय न देणं, म्हणजे रॉक सुरुवातीला कधी साऊथ ब्लॉकमध्ये एखादा अधिकारी बसत असेल तर तो दुसरा अधिकारी कुठेतरी जुन्या दिल्लीमध्ये इमारतीमध्ये असेल, इतकं ते विस्कळीत व्यवस्थित. हां, आणि रिसोर्सेस नव्हते, कार्यालय नव्हती, कर्मचारी कमी होते आणि हे सगळं रॉच्या उभारणीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या अडचणी येऊनही 1-2च वर्षात रॉने, तुम्ही मगाशी म्हणालात, ती बांगलादेशाची कामगिरी बजावून दाखवली. बरोबर. आणि म्हणजे अशा प्रकारे हा रॉचा स्थापनेचा इतिहास आहे. मग त्याचं नाव रॉच्या एका वेगळ्या अधिकाऱ्याने दिलं होतं. ते नाव पण गमतीशीर आहे बघा, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग असं नाव आहे त्याचं. म्हणजे मराठीमध्ये संशोधन आणि विश्लेषण शाखा. कुठल्या तरी सायंटिफिक एखाद्या संस्थेची, वैज्ञानिक संस्थेची अशी पाठी दिसली तर आपण जिकडे रुंकून पण बघणार नाही. आणि तशीच वाटते पाठी, म्हणजे अगदीच हेच आहे त्याच्या मागे. हा प्रोपगंडाचा वाक्य म्हणजे कोणालाही कळू नये, म्हणजे प्रोपगंडा नको म्हणूया त्याला, पण कोणालाही कळू नये अशा याने रिसर्च अँड ॲनालिसिस विंग हे हेरगिरीश गंमत आहे. बरोबर. म्हणजे जे आपल्याला तो थरारकपणा वाटतो, जेम्स बॉन्ड, इथन हंट, जेसन बॉन्ड, हे जे काही आपल्या पुढे रम्यकथा, हां, हे आणि मग बहिर्जी नायकांपर्यंत अगदीच, तर याच्या पलीकडे आहे रिसर्च अँड ॲनालिसिस. याला खूप महत्त्व आहे आणि अशी खूप मोठी माणसं रॉमध्ये होऊन गेली आणि त्याच्यामुळे ही संस्था तेवढी प्रबळ झाली. मग मोसादच्या तोडीची होती असे मी, मोसादच्या तोडीची होती म्हणेल. हो, कारण कारवाया तशा आहेत. बरं. म्हणजे तिच्याकडे असलेल्या रिसोर्सेस, मनुष्यबळ, निधी, हे सगळं, आणि पुन्हा एक राजकीय जी काही यंत्रणा असते तिचा एक पाठिंबा असावा लागतो, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे हेरगिरी अजिबात हवेत चालत नाही. म्हणजे रॉच्या याला वाटलं की मला असं एक पोझिशन घ्यायची आहे तर तो ती नाही ठरवू शकत. रवी सर, आपण रॉचा एक इतिहास थोडक्यात जाणून घेतला, त्याच्या स्थापनेचा इतिहास वगैरे. मला एक असा प्रश्न पडतो जो आपल्या अनेक दर्शकांच्या मनात सुद्धा असणार आहे की रॉनं आत्तापर्यंत अनेक ऑपरेशन्स केलेले असणार आहेत, वेगवेगळे ऑपरेशन्स केलेले असणार आहेत. त्यातले काही थरारक मोहिमा, थरारक असे काही ऑपरेशन्स तुम्ही काही सांगाल का? अनेक आहेत, म्हणजे किती सांगायचे आणि किती नाही, वेळ पुरणार नाही आपल्याला. बरं. सगळ्यात महत्त्वाचा मगाशी जो उल्लेख केला होता तो की बांगलादेशाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये मी अनेक ठिकाणी जाऊन हे सांगितलेलं आहे की रॉच्या रॉ का ग्रेट आहे, रॉ का भारी आहे, रॉचं एवढा उदो करायचं काय कारण आहे. तर जगाच्या पाठीवरची ही एकमेव अशी गुप्तचर संस्था आहे की जिने एका देशाचा नकाशा बदलवला आहे. वा. म्हणजे शत्रू राष्ट्राचा. अगदीच. आणि स्वराष्ट्राचा नकाशा पण बदलवला आहे. खरं आहे. बांगलादेश, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांची फाळणी केलेली आहे भारताने आणि त्याच्यामध्ये रॉचा प्रचंड मोठा वाटा आहे आणि पाकिस्तानचा नकाशा बदलवला आहे. ते नकाशा बदलवण्याचं कामं ती अजूनही चालू आहेत. त्याच्यात बलुचिस्तान येतं, ज्याच्यात सिंधुस्थान म्हणजे सिंध प्रांत वगैरे पाकिस्तान, तिथे ज्या चळवळी आहेत, बरोबर, त्या चळवळीच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे अजूनही. पण आपण जुन्या इतिहासाच्या त्या मोहिमा बघू. आणि बांगलादेशाच्या युद्धाबद्दल आता इतकं लोकांना माहीत झालेलं आहे, सिनेमे आलेले आहेत त्याच्यावरती, अनेकांनी वाचलेलं पण असेल ते, मुक्तीवाहिनी आणि हे सगळं, त्याच्यात रॉचा प्रचंड मोठा हात होता. दुसरी जी एक महत्त्वाची मोहीम आहे रॉची
हेरगिरीच्या मोहिमा म्हटल्या की ते मगाशी मी म्हणालो तसं जेम्स बॉन्ड वगैरे डोळ्यासमोर उभे राहतात, पण हेरगिरीची ही एक अत्यंत महत्त्वाची मोहीम होती आपल्या हेरांनी राबवलेली, ती म्हणजे भारताच्या नकाशामध्ये सिक्कीमचं सामिलीकरण करणं. सिक्कीम सामील आपण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. बरोबर. हे बांगलादेशामध्ये बघायला गेलं तर मग लष्कर होतं, नौसेना होती आपली, राजकीय जी काही तेव्हाचं नेतृत्व होतं ते दराडीचं होतं, आणि या सगळ्यांनी मिळून बांगलादेशाचं ते वॉर आपण जिंकलेलं आहे. सिक्कीमच्या संदर्भामध्ये जर बघितलं ना तर तिथे 90% श्रेय हे रॉचं आहे. रॉच्या अधिकाऱ्याने तिथे जाऊन जी काही वातावरण निर्मिती केली, तिथे जाऊन अमेरिकेच्या एका तथाकथित म्हणूयात आपण त्याला CIA एक एजंट होता, बरं, जो राजा, त्याची बायको, तर ती अमेरिकेसाठी काम करत होती असा संशय होता. आणि सिक्कीमच्या इथल्या राजाची बायको, राजाची तत्कालीन राजाची बायको. अच्छा. आणि तिच्या सगळ्या कारवाया हाणून पाडून तिथल्या विरोधी पक्षांना बळ देणं, विरोधी पक्षांना म्हणजे भारतवादी जे काही संघटना होत्या तिथल्या त्यांना बळ देणं, तिथे चळवळी तयार करणं, मतदानामधनं म्हणजे नंतर रॉवरती हे आरोप झालेले होते, मोरारजी देसाई वगैरे या काळामध्ये हे आरोप झालेले होते की त्यांनी तिथे धांदली केली, असं त्यांचं म्हणणं. धांदली त्या जे प्लेपिसाईट सारखं जे काही मतदान झालेलं होतं, प्लेपिसाईट नव्हे पण मतदान झालेलं होतं, बरोबर, त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ केले होते त्यांनी. अच्छा. केले असतील तर ते पुन्हा कसं आहे की माय कंट्री राईट ऑर रॉंग या देशासाठी केलेलं आहे, ते रॉने केलेलं आहे, त्याच्यामुळे ती एक महत्त्वाची कामगिरी सांगता येते. आणि पुढे आता सियाचेनचं एक प्रकरण महत्त्वाचं आहे. सियाचेन एक ती गोष्ट आहे त्याची, म्हणजे मी ती कथा सांगतो, आठवली मला पटकन, की सियाचेन ही जगातली सर्वात उंचावरची युद्धभूमी आहे ती, बरोबर, आणि तिच्यावरती आता त्या स्ट्रॅटेजिकली किती महत्त्वाची आहे काय वगैरे आहे, ती सगळी जी हिमा नदीचा भाग आहे तो, अगदीच ते किती भूराजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे वगैरे या खोलात न जाता आपण एवढं म्हणूयात की ते आपल्याकडे असणं गरजेचं होतं ते, अगदीच. आणि पाकिस्तान पण त्याच्यावरती त्यावेळेला दावे करत होतं, म्हणजे पाकिस्तानची गिर्यारोहक जायच्या तिकडे आणि तिथे वहिवाट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, बरं. आणि त्यांनी एक ऑपरेशन आखलं होतं की अचानक जायचं आपल्या सैनिकांनी तिथे वरती, आणि ते जाणं सोपं नाही आहे, म्हणजे पाकिस्तान आखलेलं त्यांचं ऑपरेशन अबाबील नावाचं एक ऑपरेशन अबाबील, म्हणजे हा एक चक्रवाक पक्षी वंशाला अबाबील म्हणतात त्याच्यामध्ये. तो आपल्या रामायणामध्ये खार असते ना, खारीचा वाटा देते असं म्हणतात, बरोबर, मध्ये पूल बांधण्यामध्ये, तसा तो चक्रवाक पक्षी आहे अबाबील, की जो त्या युद्धामध्ये पैगंबराच्या बाजूने तो लढलेला आहे, की त्यांनी चोचीमध्ये खडे घेऊन शत्रूंवरती मारले वगैरे, अशी ती एक त्याची कथा आहे, ती पौराणिक कथा त्यांची. तर त्या नावाने ते ऑपरेशन होतं आणि अचानक जायचं सियाचेनच्या त्या भागामध्ये, तिथल्या त्या खिंडींमध्ये वगैरे जाऊन बसायचं आणि ते आपल्या ताब्यात घ्यायचे. एकदा तिथे जाऊन बसलं की मग भारतीय सैनिक येणं शक्यच नाही, कारण तुम्हाला तिथे म्हणजे वर असल्याचा फायदा मिळतो सगळ्यामध्ये. हे करायचं बघा, अशी मी म्हणालो की जाणं सोपं नव्हतं सियाचेनवरती. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही की एक सेकंद जरी हात आपला त्या सैनिकाचा बाहेर राहिला आणि त्या बंदुकीच्या ट्रिगरला लागला, त्या लोखंडाला, तर हात बोट कापावं लागेल, अशी इतकी थंडी. बापरे. हां, म्हणजे हिमदंश होणं वगैरे, भयानकच हालाकी. म्हणजे हिमदंश होणं किंवा बऱ्याचदा बर्फाळ प्रदेश सातत्याने पाहून त्याचा मनावर परिणाम होणं, आपण एक खूप चॅलेंज मनाची आणि शरीराची म्हणजे क्षमतेची प्रचंड कसोटी पाहणार होते सर अक्षरशः. आणि त्याच्यासाठी मग तिथे जायचं तर तसे ते बूट हवेत तुम्हाला, तशा प्रकारची जी कपडे हवेत, ते काही हेल्मेट्स, गॉगल्स वगैरे वगैरे, जे काही सगळी संसाधनं हवी ती सगळी हवीत. आणि एके दिवशी रॉच्या एका लंडनमधल्या एजंटला असेल, अधिकाऱ्याला असेल, त्याला माहिती कळली की पाकिस्तानने एक 100, 200, 150 काहीतरी, मला आकडा आठवत, 130 असा होतो, की त्याची ऑर्डर दिलेली आहे त्या सामग्रीची. बरं. युरोपातच ते लंडनमध्ये दुकान होतं की जे अशा प्रकारचं सामान, आर्क्टिक वेदरसाठी जे लागतं अशा प्रकारचं सामान पुरवणारं दुकान होतं तिथे, आणि त्याच्यामधनं हे घ्यायचे. आपणही त्यांच्याकडनं घ्यायचो त्या दुकानामधनं, कारण अशी दुकानं
त्या काळात तरी कमी होती म्हणजे. आणि त्यांनी इथे ऑर्डर नोंदवली आणि मग त्या अधिकाऱ्याला लक्षात आलं की का म्हणजे कशासाठी आहे, हे चांगलं आहे काय. आणि त्यातनं हा पाकिस्तानचा जो काही डाव होता हा उजेडात आला. म्हणजे त्या अधिकाऱ्याची कदाचित तिथे एजंट असतील त्या दुकानामध्ये, त्याला माहिती देणारे खबरी असतील त्याच्याकडनं ती माहिती मिळाली असेल, कारण आपल्याही त्या दुकानाशी संबंध होते. आणि अशा प्रकारे ही माहिती मिळाल्यानंतर मग पुढचं ते ऑपरेशन झालेलं आहे. किंवा त्यांनी वर जाण्याच्या आधीच आपण तिकडे वर गेलेलो आहोत. आपल्या पुण्यामधलं एक मराठी माणूस होता त्या कामगिरीमध्ये. बरं. म्हणजे सियाचीन आपण ऑपरेशन मेघदूत त्याचं नाव, ऑपरेशन मेघदूत. हां. आणि गुगल केलं वाचकांनी तर त्यांनाही हे लक्षात येईल. खूप लिहिलं गेलेलं आहे त्याच्यावर. ही रॉची एक महत्त्वाची कामगिरी होती. पण ऑपरेशन मेघदूत माहिती, त्याच्या आधी रॉनं जे काही केलं होतं हे सगळी ही माहिती देणं. आणि छोट्या गोष्टी असतात. आता याच्यामध्ये कुठे काही खून पाठलाग, कारची ते रेसिंग विसिंग असं काही नाही आहे, गाड्या उडवणं. बरोबर. त्या शेट्टीच्या जे सिनेमामध्ये दाखवलं जातं तसलं काही नाही आहे. पण या माहितीचे तुकडे जमा करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचा अर्थ लावणं, बरोबर, हे रॉने केलेले अशा अनेक रॉच्या कारवाया सांगता येतील आपल्याला. अगदी फार खोलातही जायला नको म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये आपण लिहिलं आहे ते. पण अगदी अलीकडची जी काही वाचकांच्या म्हणजे आता हे रॉचीच आहे हे मी ठामपणे असा दावा करणार नाही. म्हणजे हे मी डिस्क्लेमर आधीच देऊन स्वीकारायचं. हां. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये रॉचा हात असावा. पाकिस्तानामध्ये साधारणतः फेब्रुवारी 1923 पासून त्या संपूर्ण वर्षभरामध्ये जवळजवळ पुढे 12 महिने आहे तरी 10 ते 12 दहशतवाद्यांचे, जे भारताने डेसिग्नेट केले होते दहशतवादी, दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या होत्या. अच्छा. आणि त्यातले काही खलिस्तानमध्ये होते की ज्यांना भारताने दहशतवादी म्हणून घोषित केले आणि मग ते नंतर पळून गेले पाकिस्तानामध्ये. मग त्यांनी तिथे नावं बदलली, धंदे सुरू करून दिले त्यांना तिथल्या ISIने. आणि ISIच्या एकूण त्या सगळ्या आश्रयाखाली ते तिथे राहत होते. बरं, व्यवस्थित सेटल झाले होते तिथे आणि तिकडनं इकडे कारवाया करत होते पुन्हा. हे असे काही मारले गेले त्याच्यामध्ये दहशतवादी. काही तिथल्या लष्करचे होते, आणखी कुठल्या दहशतवादी संघटना होत्या त्यांचे ते अधिकारी होते की ज्यांनी भारतामध्ये येऊन काही घातपाती कारवाया केलेल्या आहेत आणि पळून गेले तिकडे. बरं, तर अशातले काही मारले गेलेले होते. आणि ते जर त्या सगळ्या बातम्या त्या एका मागोमाग एक येत होत्या, वर्तमानपत्रांमध्ये येत होत्या बातम्या, अनेकांनी वाचनही असतील त्या बातम्या. तर त्याच्यातलं एक साम्य असं होतं. म्हणजे जुन्या वाचकांना आठवत असेल की पूर्वी मुंबईमध्ये ज्या वेळेला एन्काउंटर्स व्हायचे त्यावेळेला एक बातम्यांचा ठरलेला साचा असायचा की तो गुंड येणार अशी खबर लागली, पोलीस गेले, त्या गुंडाने त्यांच्यावर गोळीबार केला, मग पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल हे सगळं ठरलेलं असंच हे होतं सगळं. टिपिकल होतं ते. अच्छा. आणि म्हणजे एक मोडस ऑपरेंडी होती त्याची, ती अशी की दोन एका बाईकवर दोघेजण बसून यायचे. तो जो माणूस म्हणजे तो दहशतवादी आहे तो कुठे उभा असेल वगैरे, तिथे जवळ जायचे, त्याच्या जवळून त्याच्यावरची पॉईंट ब्लँक गोळ्या झाडायचे. बरं. आणि पळून जायचे. ते कोण होते, कशासाठी केलं, काय होतं, कोणालाही त्याचा पत्ता लागायचा नाही. अच्छा. अशा प्रकारे या सगळ्या हत्या झालेल्या आहेत. आणि त्या ठिकठिकाणी झालेल्या आहेत पाकिस्तानामध्ये. ते एकाच ठिकाणी झालेल्या आहेत असं नाही. अगदी आझाद काश्मीर जो म्हणतात पाकिस्तानवाले, तर त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये पण या कारवाया झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामागे मग कोण होतं? पाकिस्तानी मीडिया हा सातत्याने म्हणजे कंठशोष करून सांगतो की याच्यामध्ये रॉ आहे. अच्छा. म्हणून मी रॉच्या या आजच्या चर्चेमध्ये त्याचा उल्लेख केला. पण कॅनडामध्ये जी हत्या झाली, हरदीप सिंग निज्जर नावाचा जो खलिस्तानवादी अतिरेकी, त्याची खूप चर्चाही झाली होती या नावाची. खूप चर्चा झाली होती. कॅनडाने आपल्यावरचे आरोप केलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कळालं त्याच्यामागे रॉचा हात आहे, म्हणजे असं आपण म्हणू शकतो. अगदी भारताने त्याचा इन्कार केलेला आहे. आपला काहीही हात नाही, हेच आपलं स्टँड असं आणि हेच असायला पाहिजे. अगदी ह्या गोष्टी अशा नाही आहेत की आणि हा एक प्रकारे आपण असं म्हणू की डिप्लोमसीचा पण एक भाग प्रश्नच असतोच कुठेही. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला एक नैतिकता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हा भाग खूप महत्त्वाचा असतो. नैतिकता, बरोबर, की तिथे आपलं नैतिक नाक हे नेहमी उंचच असलं पाहिजे. अगदी खरं आहे. हे नेहरू करायचे. बरोबर. हे नेहरूच्या काळामध्ये सुद्धा शांततावाद, कबूतर शांततेची उडवणं हा त्यातला भाग होता. आपल्याला वाटायचं हे दुबळे आणि निवळे आहेत, असं काही नसतं. जे काय करायचं असतं ते केलं जात असतं.
अगदी खरं. पण या सगळ्या तुम्ही ज्या कारवाया सांगताय तर मला तर ऐकताना सुद्धा असं वाटतंय की किती नियोजनबद्ध पद्धतीनं किती चाणाक्षपणे हे सगळं करावं लागलेलं असणार आहे. बरोबर. कारण त्या देशामध्ये जाऊन हे सगळं करणं, त्याच्या आधीची त्याची पूर्वतयारी, त्याचं तुम्ही जे रिसर्च आणि ॲनालिसिस जे म्हणालात ॲक्च्युली त्याचं विश्लेषण करणं, तर हे खूप भन्नाट आहे, खूप रंजक आहे. याच्या मागे म्हणजे एक हेर त्याची कारवाई यशस्वी होण्यासाठी म्हणून एक त्याचं ऑपरेशन असेल, तिथे चेहरा त्याचा दिसेल कदाचित, बरोबर, की तो यशस्वी झाला. पण त्याच्या मागे ही खूप मोठी यंत्रणा काम करत असते. ती डेस्कवरचा जो क्लार्क असतो, जो त्याला पासपोर्ट तयार करून देतो खोट्या नावाने, बरोबर, त्याच्यापासून सगळं, आणि यांचे आयडेंटिटीज बदलणं, वेगवेगळ्या नावाने हे करणं. म्हणजे रशियामध्ये थोडंसं विषयांतर होतं आहे. रशियामध्ये एक इलिगल नावाची एक संकल्पना होती की ते अमेरिकेमध्ये जे त्यांचे हेर पेरायचे, तर त्यांचं अख्खं जीवनचरित्र तयार केलं जायचं. ते सगळं फिक्शनल असायचं. फिक्शनल कॅरेक्टर, म्हणजे बायोग्राफी पूर्ण सगळी बायोग्राफी. म्हणजे उदाहरणार्थ तिथे कोणीतरी हळक शद्य नावाचा माणूस आहे, तो अमेरिकेमध्ये राहतोय, तो या गावामध्ये राहतोय, त्याला पत्र येतात, त्याचे हे नातेवाईक आहेत, ते नातेवाईक तिकडे आहेत, त्याच्या आत्या काका मामा तिकडे आहेत, त्यांच्याकडलं पत्र येतात, त्याच्या नावाने बँकेत खातं आहे, त्याचं रेशन कार्ड आहे, सगळं आहे. अमेरिकेत रेशन कार्ड नाही, त्यांचं काही सोशल सिक्युरिटी कार्ड असेल, बरोबर, हे सगळं आहे. अशा प्रकारचं एक तयार केलं जातं आणि ते करण्यासाठी म्हणून प्रचंड मोठी यंत्रणा कार्यरत असते. पत्र पाठवणं, त्या काळामध्ये पत्राने सगळा व्यापार व्हायचा. ती पत्र पाठवणं, त्याच्याकडनं पत्र आलेली आहे, त्याच्यावरती स्टॅम्पिंग, हे सगळं तयार केलं जायचं उभं. आणि मग ज्यावेळेला गरज पडायची त्या नावाने, हळकशद्य नावाने एक रशियामधनं माणूस यायचा आणि तो अवतार धारण करून तिथे राहायचा. बापरे. आणि मग तो कारवाया करायचा. या अशा प्रकारचे जे करण्यासाठी लागतं, म्हणजे आचाट आहे आणि अफाट आहे. हे आचट आणि अफाट आहे. तर या गोष्टी फॉरामध्ये घडतात. बऱ्याचदा लोकांना म्हणजे समजा विमानांच्या ड्रोननी काहीतरी हल्ला केला, ज्याच्यामध्ये थ्रिल असतं, ज्याच्यामध्ये काहीतरी रोमांचकारी असतं, जसं मोसादच्या बाबतीमध्ये बोललं जातं, त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच लोकांना त्या गोष्टी खूप रोमांचकारी, उत्तेजक अशा वाटतात. पण त्याच्या आधीची ही जी पूर्वतयारी तुम्ही म्हणताय ती मला वाटतं तितकीच रोमांचक आणि ते सर्वात महत्त्वाचे. आता त्याच्यावर त्यांचं सगळं लाईफ अँड डेथ जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये, ते अवलंबून आहे त्यांचं. अगदी खरं आहे. इथे जर एखादी त्या पासपोर्टमध्ये एखादी चूक झाली तर तो पकडला जाईल तिकडे, आणि असे पकडले गेलेले आहेत. म्हणजे रॉच्या कारवाया यशस्वी आहेत, तशा त्या सगळ्याच संघटनांच्या आहेत. मुगरचं नाव घेतो आपण किंवा CIAचं नाव घेतो, अनेक ऑपरेशन्स फसलेले आहेत. त्याच्यामुळे काही रॉचंच झाले असं काही हे नाही. ह्युमन एरर्स असतात, माणसं फितूर होतात, हे सगळं घडलेलं आहे. रॉमध्ये पण घडलेलं आहे ते. अगदी खरं आहे. आपण जागतिक स्तरावर या गुप्तचर संस्थांचा जर विचार केला तर आता मोसाद असेल, KGB असेल, CIA असेल, तर या सगळ्या संस्थांवरती, त्यांच्या कार्यपद्धतीवरती अनेक कथा, कादंबऱ्या, सिनेमे निघालेले आहेत, हे आपण पाहतो. रॉच्या संदर्भामध्ये सुरुवातीच्या काळात तरी तशी निर्मिती झालेली मी पाहिलेली नाही आहे, पण अलीकडच्या काळात अशी काही निर्मिती झालेली आहे का? म्हणजे साहित्यकृती म्हणा, एखादा चांगला सिनेमा म्हणा, याविषयी आपण थोडंसं बोलूया. आपल्याकडे एकूणच हिंदी सिनेमावाल्यांचा दळबद्रीपणा म्हणा किंवा काय म्हणा, पण ते कधी असं या भानगडीत पडलं. मी लहानपणी एक चरस नावाचा सिनेमा पाहिला होता, दरचरचा, की त्याच्यामध्ये तो हेर वगैरे असतो. पण आपल्याकडे झालं असं की आपण जेम्स बॉन्डची कॉपी मारली इथे. बरोबर. मिथुन चक्रवर्ती आमच्या काळामध्ये एकदम टॉप, आपले फाळके अवॉर्ड विनर. ते खूप राज्य सिनेमध्ये सुरक्षा, वारदात, असे एअरगिरीवरती असं अगदी म्हणजे. आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मध्ये यायचे हेरांचे सिनेमे, पण ते काही रॉवरचे किंवा काय असेल, त्या हेरांच्या संस्थेला नावच नसायचं. आपण पाकिस्तानचं पण नाव घ्यायचो नाही, शत्रू राष्ट्र म्हणून. म्हणजे आता कर्मामध्ये सारख्या सिनेमामध्ये वगैरे आपण पाहिलं असेल ते, की ते सीमेच्या पलीकडनं ते अतिरेक यायचे, म्हणून त्यांना म्हणायचं नाही काय ते म्हणायचं. तेव्हाचा तो काळच वेगळा होता. म्हणजे बरोबर. आता आपल्याकडे राष्ट्रवादाचा ताप जरा जास्त वाढलेला आहे, म्हणजे अतिराष्ट्रवादी आपण झालो आहे. आणि याच काळामध्ये हेरगिरीच्या संदर्भातले सिनेमे हे पुन्हा येऊन की आपणही कमी नाही आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे सिनेमे येत आहेत. पण मी परवा एका ठिकाणी बोलतो नाही म्हणून थ्रिलरपणाशिवाय काही, म्हणजे टायगर नावाचा सिनेमा चित्रपट म्हणून मीही आनंदाने बघेन तो, कारण मला डोकं बाजूला ठेवून जर काही बघायचं असेल तर मी ते सिनेमे बघायला जाईल अगदी. त्याच्यातनं मला जो काही प्राथमिक स्वरूपाचा आदिम आनंद वगैरे तो मी त्याच्यातनं घेईन. पण
त्यातनं रॉ बघू नका तुम्ही. एक्झॅक्टली. म्हणजे रॉच्या नावाने जे सिनेमे निघालेले आहेत असे काही अगदी मोजके बोटावरचे आहेत. बरोबर. म्हणजे माझ्या आता परकीय हातमधलं जे पहिलं प्रकरण आहे, रवींद्र सिंग नावाचा एक रॉमधला एजंट होता. याच्यामध्ये पण मला वाटतं रॉमध्ये मी थोडासा त्याचा उल्लेख केलेला आहे. तर त्या एजंट हा इथे फिचून म्हणजे तो सगळी आपली माहिती CIA ला द्यायचा, पुरवायचा. बरं. तो मोठा अधिकारी होता इथला रॉमधला. अच्छा. दिल्लीमध्ये. आणि त्याला अगदी तो बाहेर असताना त्याला फितूर केलं होतं त्यांनी, म्हणजे एजंट बनवलं होतं त्याला. आणि तो इथे CIA काम करायचा. त्याच्या मागे ते समजल्यानंतर रॉमध्ये एक संस्था असते की काउंटर इंटेलिजन्स हे करणारी, की कोणी आपल्यावरती तर म्हणजे हेरगिरी करत नाही ना, परदेशातलं हेर येऊन इथं काही कारवाई करत नाही, हे सगळं पाहणारी एक संस्था आहे. तर त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्यावरची पाळत ठेवली. बरोबर. आणि त्याच्यावर कारवाई होणार, तर कारवाई करण्याचे जे काही निर्णय वरिष्ठ पातळीवरनं द्यायला हवे असतात ते देण्यास विलंब झाला. वाजपेयी सरकार त्यावेळेला होतं. आणि त्याचा फायदा घेऊन हा आणि त्याची पत्नी हे दोघेजणं काठमांडूला पळून गेले दिल्लीमधनं. बरं. आणि काठमांडूमधनं त्यांना वेगळ्या पासपोर्टने ते अमेरिकेला नेले. तिकडे गेल्यानंतर CIAचा आता त्याच्यामधला रस संपला होता. त्याला पळवण्याचं कारण एवढंच होतं की तो जर पकडला असता तर रॉमध्ये किती घुसखोरी केली आहे त्यांनी, आणि रॉची काय काय सिक्रेट्स त्यांनी पळवलेली आहेत, त्याचा भांडाफोड झालं असं रॉंग एक जण उजेडात आले असते. त्याच्यामुळे त्याला पळवला. आणि तिकडे गेल्यानंतर मात्र काही दिवसांनी तो कुत्र्याच्या मृत्यूने मेलेला आहे. त्याला कोणीच नव्हता, रस्त्यावरती एका अपघातामध्ये मेला. बाप रे. नंतर त्याला नोकरी मिळेना काय, म्हणजे तो फ्रस्ट्रेट होऊनच मेला. तर त्या कथेवर एक सिनेमा आला. बरं. खुफिया नावाचा एक सिनेमा आहे. खुफिया. तब्बू जी अत्यंत चांगली अभिनेत्री आहे ती आहे त्या सिनेमामध्ये. बरोबर. तर एक अर्धा आणि भाग त्याच्यामधला हा वास्तववादी असतो, बाकीचं सगळं पुन्हा फिल्मी वास्तवाचे. आणि अमर भूषण सारखा जे रॉचे जॉईंट सेक्रेटरी होते त्यांच्या कथेवरतीच आधारलेला तो सिनेमा आहे. तरी ही परिस्थिती जर तशा सिनेमाची असेल तर बाकीचे जे ते कोण शेट्टी बिट्टी मंडळी काढतात त्याच्यामध्ये काय मेलोड्रामॅटिक ड्रामॅटिक सगळं असणार. बरोबर. साहित्यकृती आणखीन कुठल्या अशा तुम्हाला वाटतात का, म्हणजे कादंबऱ्या असतील किंवा नॉन फिक्शन असतील? नाही, कादंबऱ्याच्या संदर्भात मी फारसा कादंबऱ्या वगैरे वाचलेल्या नाही आहेत मी. बरोबर. संदर्भामध्ये मला कल्पना आहे त्याची फारशी. पण सिनेमे मी पाहतो, म्हणजे एक मनोरंजन म्हणून बघतो मी सिनेमे. आणि खूप चांगली सोय आपल्याकडे OTT वगैरे यांनी केलेली आहे, किंवा यूट्यूबवर पण हल्ली असतात. त्याची एक अनेकांना माहीत नसेल, वाचकांना हे सांगायला पाहिजे की एक खूप चांगली सोय, ते सिनेमा पळवता येतो. हो. तो सिनेमा पुस्तकाची पानं जशी पलटता येतात मोकळं व्हायचं असतं त्याच्यामध्ये, त्याच्यावर फारसं काही गुंतून पडायचं नसतं. रॉवरची पुस्तकं आहेत ती नॉन फिक्शन चांगली आहेत. बरोबर. मला सुरुवातीला जी काही वाचनामध्ये पुस्तकं 4-5 पुस्तकं जेव्हा रॉ माझं 2018 आणि मी बराच काळ त्याच्या आधी याचं संशोधन आणि करत होतो. एक 4-5 पुस्तकं होती. त्यातल्या त्यात B. रमणचं काउबॉईज ऑफ रॉ हे एक होतं. मला वाटतं R.K. यादवांचं एक चांगलं पुस्तक होतं. K. शंकर नारायण यांचे सगळ्यांना आत्मकथनात्मक पुस्तकं आहेत. बरोबर. एक यादवांचं सोडलं तर बाकीची पुस्तकही डाऊन मेमरी लेन वगैरे अशा प्रकारची पुस्तकं आहेत. आणि त्यातलं काही माहितीचे तुकडे मिळत होते आणि ते सांगणं गरजेचं होतं कोणीतरी. पण तुमच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य मला हे वाटतं की हे जे सगळे ठिपके आहेत याची एक सलग रांगोळी किंवा एक आकृती आम्हाला दिसत नव्हती रॉच्या संदर्भामध्ये. तर आपल्या या पुस्तकाचं वैशिष्ट्य सुद्धा मला वाचकांना सांगायला आवडेल. रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा हे जे आपलं शीर्षक आहे, तर खऱ्या अर्थानं ती गूढकथाची उलगडत जाते, एका सुंदर प्रकारे ती उलगडत जाते. रवी सर, मला असा एक प्रश्न आपल्याला विचारायला आवडेल की रॉच्या या सगळ्या ज्या कारवाया असतात आणि हा जो काही ऑपरेशनचा व्यवहार सगळा असतो त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय स्तरावरती जे युद्ध होतात, म्हणजे सायकोलॉजिकल वॉर ज्याला आपण म्हणतो, त्याचा पण काही भाग असतो का? निश्चित असतो. अनेक आज जवळजवळ म्हणजे युद्धाचं स्वरूप जे आहे ते हायब्रिड वॉर अशा प्रकारचं झालेलं आहे. सगळ्याच युद्धांमध्ये सायकोलॉजिकल वॉरफेअरचा खूप मोठा भाग असतो. प्रोपगंडा त्याच्यामध्ये मोठा असतो. आपल्याकडे भारताविरोधामध्ये एक युद्ध अशा प्रकारचं झालं होतं. मी त्याचं एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे पुस्तकामध्ये. बरं. खूप इंटरेस्टिंग प्रकरण होतं ते.
आणि मला असं वाटतं की हेरगिरी हा विषय समजून का घ्यायचा आपण. अच्छा. हे सगळं खूप छान आहे, रंजक आहे, मनोरंजन होतं, सिनेमे बिनेमे असतात, असली काही पुस्तक. मला आपण प्रश्न पडला होता मगाशी की हेरगिरी हा जो प्रकार आहे हा फक्त मनोरंजनाचा विषय आहे का? नाही, आता आपण पुण्यात मध्ये बसलो आहे, तिकडे रॉचं जे काय चाललंय ते चालू द्या ना, असा एक विचार येतो आपल्याला की काय फरक पडणार आहे. तेच की हे केवळ रंजन म्हणूनही समजून घ्या, पण त्याच्या पलीकडे जाणारा हा विषय, कारण हा विषय ना आज आपल्यापर्यंत आलेला आहे. आता तुम्ही जर सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणालात ते माझ्यापर्यंत आलेलं आहे. माझ्या हातातल्या मोबाईलद्वारे माझ्या मनाच्या मैदानावर हे युद्ध चाललेलं आहे. बरोबर. असं एक युद्ध घडलं होतं. म्हणजे बघा, म्हणजे काय पातळीवर हे चाललेलं असतं. ISIने ते घडवून आणलं होतं आपल्या भारताच्या विरोधामध्ये नेपाळमध्ये. साधारणतः माधुरी दीक्षित ही जी अभिनेत्री आहे, त्या अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाची ही गोष्ट आहे की त्यांची एक मुलाखत छापून आली. नेपाळला गेल्या होत्या काठमांडूमध्ये, आणि त्या काठमांडूतल्या दैनिकामध्ये एक मुलाखत छापून आली की नेपाळ हे मला माझ्या घरासारखं वाटतं. अच्छा, असं माधुरी दीक्षित म्हणाल्या. बरं. आता आपण स्वाभाविक आहे ना, म्हणजे पुण्यात गेल्यानंतर पुणे मला किती आवडतं आणि पुण्याशी माझे किती जवळचे संबंध आहेत वगैरे वगैरे सांगण्याचे सेलिब्रिटी बोलत असं, सेलिब्रिटी राजकारणी हे सगळेच त्या भागाशी संबंध जो आजकाल राजकारणी सेलिब्रिटी झालेत म्हणून मी सेलिब्रिटी असं. आणि माधुरी दीक्षित तसं म्हणाली तर ते जे विधान आहे तिचं, ते तिथे एक ISI फंडेड अशा काही मीडिया हाऊसेस होते. एक मीडियाचा जो मालक होता तो ISIचा एजंटच होता. त्यांचे केबल TV होते त्यावेळेला तिथे, काही वर्तमानपत्र चालवत होते. त्या सगळ्यामधनं हा जो हे विधान आहे माधुरी दीक्षितचं की एक निरर्थक, म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही आहे त्या विधानाला. मला नेपाळ माझ्या घरासारखं वाटतं, मिनिंगलेस आहे ते खरं तर. पण त्या विधानाचा त्यांनी असा अर्थ काढला की भारत हा कसा आक्रमक देश आहे आणि त्याला कसं नेपाळ गिळंकृत करून घ्यायचं आहे, नेपाळची संस्कृतीवरती कसं कब्जा मिळवायचा, नेपाळच्या भूमीवर कसं करायचं आहे, याचं हे निदर्शक आहे हे विधान. अरे बापरे. अशा प्रकारे अर्थाचा अनर्थ हा करण्यात आला. त्याच्यामागे ISI होती. बरं. तिथे मोहम्मद चिमा नावाचा एक ISIचा एजंट होता. तो पाकिस्तानी दूतावासात काठमांडूतल्या बसून हे सगळं घडवून आणत होता. तर अशीच एक घटना त्याच्यानंतर घडली. ऋतिक रोशनचा सिनेमा आला होता त्यावेळेला नुकताच, तो कवन आप प्यार है नावाचा. पहिला सिनेमा जो खूप गाजत होता संपूर्ण देशभरात आणि परदेशामध्येही अनेक चित्रपटगृहांमध्ये तो सुरू होता. बरोबर. तर त्याची एक मुलाखत कुठेतरी इथे एका वृत्तवाहिनीवरती प्रसिद्ध झाली, आणि म्हणजे तेव्हा अनेक मुलाखती येतच होत्या. तर एका त्याच दैनिकांनी, त्याच केबल वाहिनीने असा तिथे प्रचार सुरू केला की ऋतिक रोशन कुठल्या तरी मुलाखतीत असं म्हणाला की मी नेपाळी लोकांचा द्वेष करतो, नेपाळ आम्हाला अजिबात आवडत नाही देश. आणि त्याच्यावरनं दंगल पेटली. बापरे. काठमांडूमध्ये जिथे जिथे तो सिनेमा सुरू होता त्या सिनेमाच्या त्या थिएटर्सवरती दगड, आपल्याकडे भावनांची गळवं खूप टसटसती आणि खूप भावनांचा उद्रेक होत असतो. डिस्की बांधली तरी फुटतात. बरंच झालं तिथे. आणि त्या थिएटर्सवरची दगडफेक झाली, बंद पाडण्यात आली, जाळपोळ झाली काही ठिकाणी, खूप मोठं आंदोलन पेटलं तिथे. हेच नाही तर इथे भारतामध्ये इथली जी नेपाळी असोसिएशन आहे मुंबईमधली, त्यांनी आंदोलन केलं ऋतिक रोशनच्या एका थिएटरच्या समोर जाऊन. म्हणजे इतकं हे पेटवण्यात आलं. हा गडी इकडनं सांगतोय, स्टार TVला तर त्याने खुलाशाची एक मुलाखत पण दिली, मी म्हणणारच नाही आहे असं, कुठे असं तर दाखवा. बरोबर. पण प्रोपगंडा अशा प्रकारे चालतं, सायवर अशा प्रकारे चालतं की त्याला काय कुठे तथ्य बिथ्याशी काही देणं घेणंच नसते सगळे. आणि हे सगळं ISI घडून राहणं, म्हणजे एका अभिनेत्याच्या लोकप्रियतेचं हत्यार म्हणून त्याने असं वापरलं की दुरुपयोग विरोधामध्ये. म्हणजे आणि याचा मग प्रतिकार करायचा. मग त्यावेळेला रॉने तिथला जो मोहम्मद चिमा नावाचा अधिकारी होता त्याच्यावरती तो तिकडनं जाईल कसा, काठमांडूतनं त्याला कसा गारवण्यात येईल, याची एक कारवाई तिथे त्यांनी सुरू केली. बरं. आणि त्या पोलिसांमध्ये काठमांडूतल्या आपल्याही काही सहानुभूतीदार ज्यांना इतर देश एजंट म्हणतात, तर अशा त्या व्यक्तींकडनं
त्या मोहम्मदशी मला एका प्रकरणामध्ये पकडला आणि त्याला नंतर तिकडनं जायला सांगितलं वगैरे असे हा सगळा घटनाक्रम आहे. पण ह्या गोष्टी घडत असतात मोठ्या प्रमाणावरती सायवरच्या. आणि आजही हे सगळं सुरू असतं. चीन सारखा देश आहे हा याच्यामध्ये प्रचंड आघाडीवर आहे. पाकिस्तानपेक्षा चीन जास्त आघाडीवर आहे. पाकिस्तानचा इंटरेस्ट हनी ट्रॅप करण्यामध्ये जास्त असतो. आपल्याकडे प्रदीप कुरुलकर वगैरे म्हणते खूपच गाजलं तो दाटतात. हो, तर हे पाकिस्तान करतं. चीनला इंटरेस्ट हा इथे घातपाती कारवाई घडवून आणणं आणि इथे प्रोपगंडाच्या माध्यमामधनं इथे आपल्याला निवडणुकांमध्ये, इथल्या समाजकारणामध्ये, इथल्या धोरण प्रक्रियांमध्ये काय हस्तक्षेप करता येईल बरोबर हे बघणं, हे सगळं चीनचं चालू असतं. म्हणजे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असतो तसे. बरोबर. सर मला असंही एक विचारायचं होतं की आपल्या रॉने परकीय देशांच्या भूमीवरती काही ऑपरेशन्स केली, त्याबद्दल मगाशी आपण बोललात. म्हणजे पाकिस्तानमध्ये ऑपरेशन केलं, अमेरिकेमध्ये ऑपरेशन केलं, पण त्या देशामधल्या ज्या अशा गुप्तचर संस्था आहेत, म्हणजे अगदी CIA आहे किंवा ISI आहे किंवा KGB आहे, मोसाद आहे, या संस्थांनी आपल्या भूमीवरती अशी कुठली ऑपरेशन्स केली आहेत आणि त्यातलं असं कुठलं एखादं लक्षवेधी महत्त्वाचं असं कुठलं ऑपरेशन सांगाल का? अनेक ऑपरेशन्स केलेली आहेत. यामध्ये आत्ता निवडणुकांचा काळ येऊ घातलेला आहे आपल्याकडे, म्हणजे आता सुरूच झालेला आहे प्रचार वगैरे. तर त्याच्यामुळे आवर्जून एक गोष्ट सांगायला पाहिजे की निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करणं हे विदेशी एअर संस्थांनी अनेकदा आपल्याकडे केलेलं आहे. याची सुरुवात अगदी भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतरच्या ज्या काही निवडणुका झाल्या तिथून झालेली आहे. 67ची निवडणूक, ज्याच्यामध्ये अनेकांना माहीत नसेल, म्हणजे सखा पाटीलसारखा नेता होता, जॉर्ज फर्नांडिससारखा त्याच्या विरोधामध्ये एक सामान्य कामगार नेता त्या काळातला ऑफकोर्स तो उभा होता. आणि ती लढत अशी डेव्हिड वर्सेस गोलियत अशा प्रकारची ती लढत होती आणि त्याच्यामध्ये सखा पाटलांचा पराभव झालेला होता. हे कसं झालं? 67ची निवडणूक आहे ती. तर त्याच्या विरोधात ऑफकोर्स सगळे डावे, सखा पाटील हे काँग्रेसचे, त्यांच्या विरोधामध्ये डावे शिवसेना होती पुन्हा, ती त्यांच्या विरोधामध्ये होती. बरोबर. कारण शिवसेना तेव्हा थोडीशी इंदिरा गांधींना वगैरे सहानुभूती होती इंदिरा गांधींना, आणि पाटील इंदिरा गांधींच्या विरोधातच्या गटामधले होते. बरोबर. ते असं ते बरंचसं राजकारण होतं ते. आणि त्या निवडणुकीमध्ये आचार्य अत्रे विरोधामध्ये होते. म्हणजे खूप प्रचंड त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये राळ उठवली होती की सखा पाटील हे कसे भांडवलशाही दार्जिने आहेत, उद्योगपतींचे दार्जिने आहेत, आणि इकडनं कामगार नेता जॉर्ज फर्नांडिस, अशी जी लढाई सुरू होती. आणि ऋषी करंजिया नावाचे एक मोठे संपादक होते, वृत्तपत्र मालक होते, त्याचं ब्लिट्स नावाचं एक दैनिक निघायचं. म्हणजे आजच्या लोकांना त्याची ते खूपच प्रसिद्ध होतं. ते त्याच्या लोकप्रियतेच्या आजच्या मुलांना वगैरे कल्पना पण येणार नाही, ते अगदी गाजलेलं असायचं. नानावटी खून खटला, जो ज्याच्यावर सिनेमा पण निघालेत पुढे, अक्षय कुमारचा उलटा तरी सिनेमा आहे त्याच्यावर. बरोबर. तर तो सगळा या ब्लिट्सनं लावून धरलेलं प्रकरण होतं ते. तर असं ते सनसनाटी वगैरे करणारं आहे. त्याचा मालक आणि संपादक ऋषी करंजिया. तर त्या वर्तमानपत्रामध्ये एक दिवशी, म्हणजे निवडणूक अशी तोंडावर आलेली आहे, वातावरण तापलेलं आहे, यांना भांडवलशाहाचे एजंट, अमेरिकेचे एजंट म्हणतायत. आणि एक दिवशी त्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली, आणि त्या बातमी काय होती तर अमेरिकेच्या कौन्सिल जनरलने भारतामधल्या अमेरिकेच्या राजदूताला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलंय, त्या सखा पाटलांना जरा सांगायला पाहिजे पाकिस्तानशी संबंध कमी करा. बापरे. आणि आपण त्यांना 5 कोटी रुपये दिलेत. अरे बाप. त्या पत्रामध्ये लिहिलं. असं पत्र हे प्रसिद्ध झालं. त्या पत्राची ती जे काय म्हणतात तेव्हा छायाप्रत ती त्याच्यामध्ये प्रसिद्ध करा. आणि हे सगळं पत्र मग आल्यानंतर बोंबाबोंबच झाली की सखा पाटील पाकिस्तानशी संबंध, काँग्रेसचा नेता, आणि त्यांचा पराभव पुढे झाला. त्याच्यामध्ये या पत्राचं किती हात आहे आपण काय असं मोजून दाखवू शकत नाही, पण असावा तो हात. तर हा जो हस्तक्षेप आहे, भंजन, त्यांचं प्रतिमाभंजन हे करण्यात आलं होतं. आणि याच्या मागे कोण होतं तर KGB होती. KGBचा ॲक्टिव्ह मेजर्स. अच्छा, याच्यामध्ये KGB, याच्या मागे KGB होती. कारण KGBला हा जो माणूस आहे, जो अमेरिका दार्जिना आहे, सखा पाटील हे उजवे होते, काँग्रेसमधले उजवे होते, ते हा माणूस संसदेत जायला नको होता. कारण मग KGBची जी काही धोरणं आहेत त्यांना यांनी अपोज केलं असतं. बरोबर.
मग हा जायला नको तर त्याला विरोध करा आणि इकडे आपला जो डावा आहे जॉर्ज फर्नांडिस तो गेला पाहिजे. अशा प्रकारे हे सगळं चालू असतं. आता या घटना घडल्यात त्यावेळेला रॉ अर्थातच नव्हती, IB वगैरे होती आणि IBने अनेक म्हणजे तो सगळा उंदरा मांजराचा खेळ हा सुरूच होता अगदी. आणि हा वेगवेगळ्या पातळ्यांवरती झालेला आहे. मी निवडणुकीचं सांगितलं, प्रोपगंडाच्या पातळीवरती, सायबरच्या पातळीवर हे विदेशी हेर संस्थांनी अनेक खेळ केलेले आहेत. म्हणजे रॉच्या दुप्पट तिप्पट आकाराचं पुस्तक त्याच्यावर मला द्यावं लागलेलं आहे नावाचं म्हणजे. तर ते पण म्हणजे या गुप्तचर संस्थांच्या कामकाजाचे हे कनेक्शन्स, त्याचे धागेदोरे हे इतक्या ग्राउंडवरच्या घटनांशी जोडले गेलेले आहेत. हे बऱ्याचदा लोकांच्या लक्षात येत नाही. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मला एक शेवटचा असा प्रश्न आपल्याला सर विचारायचा आहे की खूपच आपली रंजक चर्चा सुरू आहे पण वेळेची मर्यादा आहे. एक असा महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आपण मगाशी रॉने केलेल्या काही धाडसी मोहिमांविषयी, ऑपरेशन्सविषयी सांगितलं, त्या अलीकडच्या काळातल्या त्या ऑपरेशन्स मला वाटतात. त्याच्या आधी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे रॉ नवीन असताना म्हणा किंवा आधीचा जो काळ आहे, कालखंड आहे, त्याच्यात अशा कुठल्या थरारक ऑपरेशन्स किंवा मोहिमा झालेल्या आहेत का? त्याबद्दल काय सांगा. चांगला प्रश्न आहे. म्हणजे अनेक जण अनेकांना असं वाटत असतं की जे पूर्वी काही झालं नाही वगैरे वगैरे आणि आताच मी मागाशी पण म्हणावतो घर पे घुसके मारेंगे वगैरे आता सुरू झालं आहे. असं काही नाही आहे. नया इंडिया हे वगैरे, नया इंडिया वगैरे आहे. नया इंडिया ज्यांना वाटतं त्यांनी ते मानून घ्यावं खरं तर. पण असं काही नाही आहे. पूर्वी या अनेक घटना घडल्या. सर्जिकल स्ट्राईक्स झालेले आहेत पूर्वी. बोंबाबोंब करायची सवय नव्हती तेव्हा फारशी आणि ती रास्त पण नसते अशी बोंबाबोंब करणं. पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला खलिस्तानवादी चळवळी ते जोरामध्ये सुरू होते, इंदिरा गांधी गेल्या होत्या, त्यांची हत्या झाली होती. खलिस्तानवादी चळवळीला उधाण आलेलं होतं. त्यावेळेला काश्मीर पेटलेला होता. त्यावेळेला बॉम्बस्फोट घडायचे आपल्याकडे. पण अशी परिस्थिती आली होती की इथे समजा उदाहरणार्थ मुंबईमध्ये बॉम्ब फुटला इथे की 2-4 दिवसांनी तिथे कराचीत बॉम्ब फुटायचा. बरं. पुण्यात बॉम्ब फुटला की तिकडे इस्लामाबादमध्ये बॉम्ब फुटायचा. उदाहरण म्हणून सांगतोय मी. पण कराची आणि इस्लामाबाद वगैरे या सेंटर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अशा घटना घडवून आणल्या जात होत्या. आता याच्यामागे कोण होतं? त्यावेळेला रॉ मध्ये AK वर्मा नावाचे प्रमुख होते, कॅबिनेट सेक्रेटरी, रॉचे चीफ AK वर्मा होते ते. आणि पंतप्रधान होते राजीव गांधी. आणि राजीव गांधीने आल्यानंतर त्याला एक डायरेक्शन अशी दिली होती की टिट फॉर टॅट. अच्छा. जशाच तसं. ही साधारणतः कुठल्या कालखंडातली घटना असावी? ही इंदिरा गांधी गेल्यानंतर साधारणतः 84च्या पुढची घटना आहे. आणि त्यावेळेला मग रॉमध्ये 2 अशा विभाग स्थापन करण्यात आल्या होत्या की काउंटर इंटेलिजन्स टीम CIT-X आणि काउंटर इंटेलिजन्स टीम CIT-J. बरं. जी एक टीम त्यातली आपल्या इथे म्हणजे खरं तर रॉचं हे मॅन्डेट नाही आहे की आपल्या स्वदेशामध्ये कारवाई करायची. ते परराष्ट्रामध्ये कारवाई करणारी त्याच्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. पण एक टीम इथेही काम करत होती त्यावेळेला की जे बाहेरनं यायचे इथे दहशतवादी त्यांच्यावरती नजर ठेवणं आणि त्यांचं जे काही काटा काढायचं ते काढणं. आणि एक टीम तिकडे काम करत होती परदेशामध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये. बरोबर. आणि अनेकांना हे माहीत नाही की ISI आपल्याकडे काय कारवाई करते हे आपल्याला माहीत असतं. रॉने पण अशा कारवाया केलेल्या आहेत अनेक. म्हणजे बलुचिस्तान, सिंध चळवळ वगैरे वगैरे हे तर चर्चेमध्ये असतं. अनेकदा माध्यमिक चर्चेमध्ये येतं, ते आपल्या कानावरती येतं. तुम्हाला एक सांगतो की त्या काळामध्ये जेव्हा जनरल जिया हे राष्ट्राध्यक्ष होते पाकिस्तानचे, बरोबर, त्या काळामध्ये तिथे एक दहशतवादी नेता होता. त्याला टेररिस्ट प्रिन्स म्हणायचे. म्हणजे इतका तो असा काय म्हणतात त्याला, त्याचं वलय होतं. आणि त्याने जनरल जियांच्या हत्येचा प्रयत्न केलेला आहे. बरं. त्याने विमानं अपहरण केलेले आहेत, विमान अपहरण केलेलं आहे. त्याने अनेक हत्या आणि दरोडे बिरोडे जे काही दहशतवादी कारवाया होतात त्या सगळ्या केलेल्या आहेत. त्या टेररिस्ट प्रिन्सला भारताकडनं प्रशिक्षण दिलं जायचं. अच्छा. त्याच्या अल मुर्तजा नावाची त्याची अल जुल्फिकार नावाची त्याची संघटना होती. त्या अल जुल्फिकार संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतात आणलं जायचं. ते चोरून लपून यायचे. इथे आल्यानंतर दिल्लीतल्या कुठल्या तरी घरामध्ये त्यांना आधी ठेवायचे. त्यांची नावं बदलायचे. म्हणजे तो काय हसन असेल तर त्याला काय आणखी इथे हिंदू नाव द्यायचं, कुमार म्हणायचं त्याला.
अशीच सगळी नावं बदलायची, त्यांची आयडेंटिटी बदलायची आणि एक दिवशी त्यांना दिल्लीमधनं गुपचूप प्रशिक्षण तळावर नेलं जायचं. ते कुठेही ते त्यांनाही माहीत नसायचं आणि तिथे प्रशिक्षण येऊन परत गुपचूप त्यांना पाठवलं जायचं. त्याच्यामध्ये ह्या टेररिस्ट प्रिन्ससुद्धा भारतामध्ये आला होता आणि त्यालाही आपण इथे प्रशिक्षण आणि पैसे आणि शस्त्रसामग्री ही दिलेली आहे आपण. अरे बापरे, अगदी. आणि हा टेररिस्ट प्रिन्स होता कोण? त्याचं नाव होतं मुर्तजा भुट्टो. मुर्तजा भुट्टो हा बेनझीर भुट्टोंचा सक्का धाकटा भाऊ. हो, ही 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 घटना अनेकांना माहीत नाही आहे आता. त्यावेळेला तिथे म्हणजे आपल्याकडे मी नेहमी गमतीने म्हणत असतो, आपल्याकडे मुंबईमध्ये एक बाळासाहेब ठाकरेंना जसं म्हणाल, मी तुलना करत नाही आहे, पण बाळासाहेब ठाकरेंना जसं मुंबई हृदय सम्राट आणि असं त्यांनी बोर्ड दाखवलं की मुंबई बंद पडायची, तसा कराचीमध्ये एक नेता होता, कराची हृदय सम्राट म्हणता येईल त्याला. अल्ताफ हुसेन त्याचं नाव. मुहाजिर कौमी मुवमेंट वगैरे हे नाव त्याच्या संघटनेचं होतं. तर त्या अल्ताफ हुसेन हा भारताचा पेड एजंट होता. मोठी संघटना चालवायचा तो. नंतर लंडनमध्ये जाऊन बसला घाबरून पळून, पाकिस्तानचे ते हे वगैरे अटक करतील या भीतीने. आणि लंडनच्या न्यायालयात हे उघड झालं आहे की त्याला भारताकडनं फंडिंग मिळायचं. तर ह्या अशा अनेक घटना रॉने केलेल्या आहेत, काही उजेडात आलेल्या आहेत. आपण म्यानमारमध्ये कारवाया केलेल्या आहेत, आपण बांगलादेशामध्ये कारवाया केलेल्या आहेत, पाकिस्तानमध्ये करतोच आहोत. कुलभूषण जाधव विसरलेत सगळेजण. हो, अनेक जण. मला कुलभूषण जाधवांच्या प्रश्नाकडे यायचंच होतं की त्यांना सुद्धा रॉचा एजंट समजलं गेलं आणि आता ते पाकिस्तानच्या कैदेमध्ये आहेत. गेले कित्येक वर्षात 6-7 वर्ष त्यांना होत आलेली आहेत. ते रॉचे एजंट होते का? तर भारताची अधिकृत भूमिका ही आहे की नाही, त्यांचा काही संबंध नाही. आणि अशीच भूमिका असतात. म्हणजे पूर्वी आपण रवींद्रसिंग कौशिक वगैरे अशी नावं घ्यायचो आणि बघा तेव्हाचं सरकार कशी नालायक होती आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, सरकार सिंगला वाऱ्यावर सोडून दिलं वगैरे वगैरे म्हणायचो. तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते जे क्षेत्र आहे त्यातलं हॅझार्ड आहे तेच समजून घ्यायला पाहिजे. त्यांनाही माहीत असतं ते. आणि ते जर म्हणत असतील हमारे देश के हमको छोड दिया वगैरे वगैरे, तर फक्त मूर्खपणा आहे. तो फक्त मेलोड्रामा हिंदी सिनेमात चालतो, अगदी तो प्रत्यक्ष आयुष्यामध्ये नसतो. तर कुलभूषण जाधवला रॉचा हेर आहे की नाही असं ठामपणे आपण म्हणू शकत नाही, कारण आपली जी देशाची भूमिका आहे ती तर नाही अशी आहे. पण जे पुरावे समोर आलेले आहेत माध्यमांमधनं आणि अमेरिकेच्या न्यायालयातनं आणि आपणही पुन्हा जे हेगमध्ये गेलो होतो तिथे ज्या काही घडामोडी घडल्या त्या सगळं जर नीट बघितलं तर संशयाची सुई त्यांच्याकडे जाते. बरं, म्हणजे जर ते एक सामान्य व्यापारी म्हणून इराणमध्ये तिकडे गेले होते तर मुस्लिम नावाचा खोटा पासपोर्ट पनवेलच्या पत्त्यावरती आईच्या घराच्या पत्त्यावर म्हणून कशाला घेऊन जातील तिकडे? आणि ते सगळं जे ऑपरेशन होतं ना कुलभूषण जाधवांचं, म्हणजे त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण ते ऑपरेशन ज्याने आखलं असेल त्याने बराच त्याच्यामध्ये ब्लंडर्स केलेले आहेत, त्याच्यामुळे ते उजेडामध्ये आले. बरोबर, सगळे बरोबर. तर तो एक आणखी वेगळा विषय होईल. पण रॉने अनेक अशा कारवाया केलेल्या आहेत. असंच म्हणता कामा नये की पूर्वी ते दुबळं होतं, नेबळं होतं आणि आज त्याला खूप ताकद आलेली आहे. असं नाही, आज जर ताकद असेल तर ती प्रचाराची ताकद आलेली आहे. आपण चक्र मला वाटतं आजच्या आपल्या या पॉडकास्टमधून किंवा आजच्या आपल्या संवादामधून आपल्या दर्शकांना हे नक्की कळालेलं असेल की रॉ ही पहिल्यापासूनच चाणाक्षपणे एक व्यूहरचना आखत आणि आपण असं म्हणूया की रिसर्च म्हणजे संशोधन आणि ॲनालिसिस विश्लेषण या दोन्ही पातळ्यावरती ठामपणे काम करणारी संस्था आहे. ती आधी खूप दुबळी होते आणि आत्ताच ती खूप समर्थ सशक्त झालेली आहे, असाही कोणी ग्रह करून घेण्याची गरज नाही आहे. खरं तर याच्याविषयी खूप काही बोलता येईल, पण आज आपण इथं थांबूयात. रवी आमले सर, आपण या बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये आज आपण आलात आणि एका गुप्तहेर संस्थेची, ती पण आपल्याच देशाच्या गुप्तहेर संस्थेची गूढ कथा आपण उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलात. याबद्दल मी बुक विश्व टीमकडून आपल्या मनापासून आभार मानतो, आपल्याविषयी ऋण व्यक्त करतो. आणि आपल्या वाचकांना मला सांगायचं आहे की ही एक झलक होती, एक ट्रेलर होता. तुम्हाला जर खरंच याविषयी सखोल जाणून घ्यायचं असेल तर रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढ कथा हे पुस्तक रवी आमले सरांचं आहे. मगाशी आपल्या गप्पामध्ये असा उल्लेख आला होता जेव्हा आपण ऑफ द रेकॉर्ड बोलत होतो,
त्यावेळेला की रवी आमले सरांना त्यांचे मित्र बऱ्याचदा रॉवी आमले असाही त्यांचा उल्लेख करतात, कारण इतका त्यांनी रॉ या विषयाचा अभ्यास केलेला आहे. आणि मराठीतलं हे अत्यंत सर्वस्पर्शी सर्व अंगांचा विचार करणारं पहिलंच पुस्तक आहे. ते आपण नक्की विकत घ्या, वाचा, त्याविषयी चर्चा करा. सर पुन्हा एकदा जसा जाता एवढंच सांगेन की रवी आमनेचंच पुस्तक वाचा असं काही नाही. अनेक इंग्रजीमध्ये पण चांगली पुस्तकं आहेत आणि हेच पुस्तक अंतिम आहे, याच्यातच अंतिम सत्य मांडलेलं आहे असं वाचकांनी समजता कामा नये. म्हणजे हे मी आवर्जून नक्की सांगतो, कारण अनेक ॲव्हेन्यूज आहेत. फक्त सिनेमा, यूट्यूब चॅनल्स आणि व्हॉट्सॲप फॉरवर्ड, कादंबऱ्या याच्यापासून दूर राहून जे काही फॅक्ट्स आहेत त्या चेक करून स्वतःच्या तर्काने विचारबुद्धीने जे काही घडतंय ते जाणून घेण्याचा आणि रॉ या नावामध्येच ते आहे की रिसर्च आणि ॲनालिसिस करून केलेलं साहित्य जे पुढे आलेलं आहे, संशोधन केलेलं आणि त्याचं विश्लेषण योग्य पद्धतीने केलेलं, तेच साहित्य आपण वाचूया. पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका संवादाच्या निमित्तानं. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.